बबनराव लोणीकरांचं विधान चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। लोणीकरांना समज देण्यात येईल असंही फडणवीस म्हणाले। मात्र तरी भाजपचे बबनराव लोणीकर आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत। माझं वक्तव्य राजकीय पक्षाच्या 10-12 जणांसाठी होतं असं लोणीकरांनी म्हटलंय। आपल्याला पेरणी आणि ते कुचार वाट्यावर असलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पॅगडावर करतो, आम्हालाच बोलतो, चुकीचं लिहितो। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही, तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल। लोक 9-10 लोक केंद्र सरकारला टार्गेट करतात, माननीय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला टार्गेट करतात, मला टार्गेट करतात। हे सगळ्या कुटुंबात केंद्राच्या 3-4 योजना, राज्याच्या 4-5 योजना, याचा पैसा मिळतो, फुकट हे धान्य मिळतं। टोल करण्याची ती 10 लोकांची एक छोटी कारखाना फॅक्टरी आहे असं मी म्हणालो। त्याच्यामुळे मी काही वावगं बोललो नाही। आणि मी जे बोललो आहे ते राजकीय पक्षाच्या त्या 10-12 लोकांच्या टोळक्याला बोललेलो आहे।